यस, गुड मॉर्निंग गाईज. माय नेम इज प्रशांत बेद्रे, इंट्राट्रेड एक्सपर्ट. आजच्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपला जो आजचा लाईव्ह स्ट्रीम आहे हा ट्रेड नंबर 2 असणार आहे लाईव्ह ट्रेडमधला. याच्यापूर्वी जो आपण याच्यापूर्वी जो आपण ट्रेड घेतला होता तो आपण यूट्यूबला अपलोड केला आहे. त्याच्यानंतर आज सिस्टमवरती आपण लाईव्ह बसलेलो आहोत आणि आजच्या दिवसाचा आपण पहिला ट्रेड मॉर्निंगचा घेतलेला आहे आणि तो पण एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आपल्या इथे तयार झालेला आहे आणि त्याच्या बेसिसवरती आपण इथे एंट्री घेतलेली आहे. आपली जी स्ट्राईक प्राईज आहे ती आहे 23,200 CE मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. बुलिश रिव्हर्सल पॅटर्न इथे आपला तयार झालेला होता. 190 रुपयाला आपल्याला प्रीमियम भेटलेला आहे आणि आपण 4 क्वांटिटी घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी आपले 19,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि रिसेंटली आपलं जे प्रॉफिट होतं आता 1300-1200 चालू होतं, आता 700 वरती पुन्हा प्रॉफिट आलं आहे. आणि आपलं जे आजचं पहिलं टार्गेट असणार आहे ते आहे 23,000. पहिलं टार्गेट आपलं जे आहे, फर्स्ट टार्गेट आपलं असणार आहे 23,297, राईट. आणि सेकंड टार्गेट आहे आपलं 23,446 आणि थर्ड टार्गेट आहे 23,600. बघूया आज मार्केट आपल्याला किती मोठ्या लेवलला प्रॉफिट देत आहे. मार्केटने एक स्ट्रॉंग सपोर्ट बनवलेला आहे. जर मार्केटने पहिलं टार्गेट आपल्याला दिले इथे तर आपण पोझिशन होल्ड करत जाणार आहोत. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा आपण यूज करणार आहोत. त्या पद्धतीने आपण आजच्या दिवसाचं जे काही पूर्ण प्रॉफिट आहे ते आज बुक करणार आहोत. आणि आपला स्टॉप लॉस जो असणार आहे तो आहे स्टॉप लॉस 23,100चा आपला स्टॉप लॉस आहे. बघूया आता इथं आपल्याला टार्गेट मिळतंय की SL मिळत आहे. आज बरेच दिवसानंतर, साधारणतः एक 8 ते 10 दिवस झाले, 8 ते 10 दिवसानंतर लाईव्ह येण्याचा योग आला. बरेच दिवस मी सिस्टमवरती ॲक्टिव्ह नव्हतो. त्याच्यामुळे कुठलाही ट्रेड मी पाठीमागच्या 10 दिवसामध्ये घेतलेला नाही आहे. डायरेक्ट आज ट्रेडिंगला बसलेलो आहे आणि तो ट्रेड मी तुम्हाला सगळ्यांना शो करत आहे. आजचा जो मी ट्रेड घेतलेला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे लाईव्ह ट्रेड. आणि आशा करतो की या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला देखील मिळत असतील. चलो गाईज, आपण इथे स्टॉप लॉस ट्रेलिंग आपण इथे स्टार्ट करणार आहोत, कारण मार्केट कुठून पण रिव्हर्सल घेऊ शकतं. आपल्याला आपलं पहिलं टार्गेट इथे मिळालेलं आहे 5,000 रुपयापर्यंतचं. 5,400 पर्यंत आपलं प्रॉफिट गेलं होतं. आता इथे आपण पोझिशन प्रॉपर होल्ड करूया. इथं जर ब्रेकआउट मार्केटनं दिला तर एक मोठ्या लेवलला प्रॉफिट आज तुम्हाला बघायला मिळेल. यस गाईज, आपला हा व्हिडिओ थोडासा मोठा राहील कारण आपल्याला आपलं मोठं टार्गेट आपण इथे ठेवलेलं आहे. 4,000 रुपये आपलं रिसेंटली प्रॉफिट आपल्याला इथे बघायला मिळत आहे. पोझिशन आपल्याला प्रॉपर होल्ड करायची आहे जोपर्यंत आपल्याला आपलं पहिलं सेकंड, म्हणजे आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस पण इथे यूज करणार आहोत कारण प्रॉफिट प्रॉपर बुक करायचं असेल तर. आणि थोडंसं मार्केट इथे थोडं टाईमपास करणार आहे कारण स्ट्रॉंग सपोर्ट देखील आहे आजच्या दिवसाचा. आणि बघूया आता काय होतंय. मार्केटनं प्रॉपर ब्रेकआउट दिलेला आहे, एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला भेटलेला आहे. दुसरा ब्रेकआउट जर आपल्याला इथे मिळाला तर एक जबरदस्त प्रॉफिट आपल्याला इथे बघायला मिळेल आज. ₹3,900 आपलं प्रॉफिट सध्या सुरू आहे. 3,800, 3,900, 4,000 रुपये, म्हणजे 5,000चा प्रॉफिट, 5,000-5,500 रुपयाचा प्रॉफिट पुन्हा रिव्हर्सल आले. 1,000 रुपयामध्ये रिव्हर्स आलाय कारण तिथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तो सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही, आता सपोर्ट ब्रेक करण्यासाठी
मार्केट थोडं तिथं टाइमपास करणार, खालीवरी 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 करणार आणि एकदम ब्रेकआउट देणार. आणि ब्रेकआउट एकदा भेटला तर आपलं सेकंड टार्गेट पण भेटलं ना सर. आणि थर्ड टार्गेट कसं भेटणार? तसंच त्याच पद्धतीने फक्त तुमचा प्रॉपर प्री प्लॅन अगोदर पाहिजे. आता इथे सेफ ट्रेडर जे असतात ते पहिलं टार्गेट घेऊन बाहेर पडतात. थोडी रिस्की ट्रेडर जे असतात, रिस्क कॅपॅसिटीवाले, ते सेकंड टार्गेट घेण्यासाठी होल्ड करतात. तर आपल्याला सेकंड टार्गेट पण घ्यायला शिकायचं आहे ना, थर्ड टार्गेट पण घ्यायला शिकायचं आहे ना. त्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स ठेवायचा आपण स्वतःमध्ये. सेकंड टार्गेट कसं घ्यायचं असतंय तर जो आपण फर्स्ट ट्रेड घेतलाय त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेलिंग स्टॉप लॉस यूज करायचा आहे. स्ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये जिथून मार्केटनं ब्रेकआउट दिलंय त्या लेवलपासनं तिथे तुम्हाला स्टॉप लॉस तुमचा ट्रेलिंग करत जायचं आहे. आता तुमचा स्टॉप लॉस कुठे असेल? आता आपला इथे स्टॉप लॉस होता, तर आपण आपला इथे स्टॉप लॉस आणला, बरोबर ना. इथे स्टॉप लॉस आणणार आपण. आता जिथं आपण एंट्री घेतली आहे ना तिथे आपण आपला स्टॉप लॉस लावणार आता बेसिकली. जरी आपला लॉस झाला तर आपण कॉस्टली कॉस्ट निघणार बाहेर, कॉस्ट टू कॉस्ट. जर सेकंड टार्गेट घ्यायचं असेल तर पहिलं टार्गेट आपल्याला म्हणजे फर्स्ट जे आपण लावलेलं आहे टार्गेट ते आपल्याला तिथे तिथे स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं आहे. आणि सेकंड टार्गेट पुढचं म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला या पद्धतीने करायचा असतो. मग आता माझा स्टॉप लॉस जो असणार आहे तो मी इथे लावला आहे. स्टॉप लॉस ही जी ब्ल्यू लाईन आहे ना, यस गाईज, इथे इथे आपण आपला स्टॉप लॉस लावलेला आहे. इथून मार्केटनं जर रिव्हर्सल घेतला तर इथं पुल बॅक घ्यायला लागले मार्केट. आता इथं दोन गोष्टी असू शकतात, एक तर प्रॉफिट बुकिंग असेल किंवा मग मार्केट रिव्हर्सल झालं असेल तिथून. पण रिव्हर्सल होण्याची गॅरंटी थोडीशी कमी आहे, कारण तिथेच ही कॅन्डल तयार झालेली आहे, ती रिव्हर्सल पॅटर्नची नाही आहे. त्यामुळे तुम्ही पोझिशन प्रॉपर होल्ड ठेवू शकता, घाबरायचं इथे काय कारण नाही आहे. तुम्ही बिंदास्त बसा. त्यामुळे सपोर्ट एकदम रेजिस्टन्स हा एकदम स्ट्रॉंग असणार आहे. हा जर ब्रेक झाला, सपोर्ट एकदम जर ब्रेक झाला, सॉरी रेजिस्टन्स ब्रेक झाला, तर एक नवीन टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळेल मित्रांनो. आता आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करतोय, आपण आपला स्टॉप लॉस आता इथे घेऊया. इथे 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 राईट इथे. जर मार्केट तिथून खाली आलं तर आपण तिथे एक्झिट करणार. 23,000 किती आहे ही प्राइस इथे? $23,252 आपण एक्झिट करणार. यस गाईज, परत मार्केटने रिव्हर्सल घेतला आहे. ब्रेकआउट पाहिजे आपल्याला इथे. मार्केट बाबा ब्रेकआउट दे दो. मार्केट देवा ब्रेकआउट द्या. 4,500 4,900 पर्यंत गेलं. ब्रेकआउटच्या दिशेनं चाललं होतं मार्केट. तिथे सपोर्टलेस स्ट्रॉंग आहे हो, एकदम जबरदस्त ही आहे, रेजिस्टन्स आहे तो. तो ब्रेक करणं म्हणजे तिथे खूप कन्सोलेशन होणारच, खूप फाईट होणार तिथे जबर. आणि ते एकदा जर फुटलं ना मित्रांनो, असं असं तसं नाही फुटणार, खूप मोठ्या लेवलला फुटेल. सेकंड टार्गेट आपल्याला 2 किंवा 1 कॅन्डलमध्येच मिळेल. ₹5,000 परत आले प्रॉफिट. एकदा इथं ब्रेकआउट भेटू द्या, बघा ना कसं मोमेंट देतं मार्केट अजून एक.
4800 प्रॉफिट दाखवतोय आपल्याला. $190 आपण एंट्री घेतली होती. आता प्रीमियम चालू आहे 235. 190 235. 40-45 पॉईंट आपण अचीव केलेत निफ्टीमध्ये. सर 40-45 पॉईंट म्हणजे जोक नाहीये निफ्टीमध्ये. खूप मोठी अचिव्हमेंट आहे दादा, आणि ते पण इंट्राडे मध्ये. आता मला तुम्ही एक कॅल्क्युलेशन सिम्पल सांगा. आपण इथे क्वांटिटी घेतली आहे किती आहे? 4 क्वांटिटी घेतली आहे, म्हणजे 100 क्वांटिटी म्हणू शकतो आपण. म्हणजे सॉरी, क्वांटिटी आपण 4 लॉट घेतलेत. आता बघा 45 पॉईंट आपण याचे ऑलरेडी केलेले आहेत. आता इथेच जर फॉर एक्झाम्पल आपली क्वांटिटी असली असती, इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, 1 मिनिट. कॅल्क्युलेशन, यस. आता बघा इथे बघा 45 इंटू आपण जे लॉट साईज आहे 25चा लॉट साईज आहे. आपण इथे एंट्री फक्त 4 लॉटने घेतली. 4 लॉटने घेतल्यामुळे 100 क्वांटिटी दाखवते. 100 इंटू 45, तर 4500 आपलं काहीतरी प्रॉफिट मग सुरू होतं. म्हणजे 5000, म्हणजे 50 पॉईंट आपण घेतले होते. 50 इंटू फॉर एक्झाम्पल 25 इंटू आपली जर क्वांटिटी लेवल जर लॉट साईज जर आपली जास्त असली असती, फॉर एक्झाम्पल 20 क्वांटिटी असले असते, आपले 20 लॉट असले असते, तर किती झालं असतं? 500 गुणिले 50, तर किती प्रॉफिट झालं असतं आपलं? आता 25,000 आपलं सध्या प्रॉफिट इथं बघायला मिळालं असतं. पण आपली लॉट साईज कमी असल्यामुळे, क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला प्रॉफिट कमी बघायला मिळत आहे. आणि कॅपिटल ही तुमची ताकद असते. कुठल्या पण फील्डमध्ये जावा, कॅपिटल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चांगलं प्रॉफिट तिथं घेऊ शकता तेवढ्याच पॉईंटवरती. आता बघा इथं पॉईंट किती? तेवढेच आहे. पण तिथं कॅपिटलमुळे, क्वांटिटीमुळे तुमचं प्रॉफिट 25,000 बघायला मिळतं तुम्हाला. पॉईंट 50च घेतलेत, फक्त तिथे कॅपिटल जे आहे ते थोडं मजबूत इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे मजबूत प्रॉफिट. म्हणजे 50,000 60,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती तिथे 10 लॉटने जरी, तरी 25-30,000 रुपये प्रॉफिट दाखवलं असतं. यस, ब्रेकआउट मिळेल. आय थिंक ब्रेकआउट मिळेल. 5,800 वरती प्रॉफिट आलं आहे आपलं. 5,800, 5,800, 5,000, 6,000 रुपये, 6,200. यस गाईज, ब्रेकआउट मिळत आहे आपल्याला. ब्रेकआउट प्रॉपर भेटणं खूप गरजेचं आहे. रेजिस्टन्स ब्रेक करत आहे मार्केट सध्या, आणि हे रेजिस्टन्स ब्रेक असं नाही झालं पाहिजे हलकं फुलकं. याची क्लोजिंग प्रॉपर वरती झाली पाहिजे, तर ते ब्रेकआउट आहे. नाहीतर मग आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल. 6,000 रुपये आपलं रिसेंटली प्रॉफिट आपल्याला इथे बघायला मिळत आहे. गाईज कमेंटमध्ये टाका सर्वांनी 6,000 प्रॉफिट बुकड. अजून आपण आपलं प्रॉफिट बुक केलेलं नाहीये, आपण पोझिशन होल्ड ठेवलेली आहे. तुम्हाला पण लाईव्ह ट्रेडिंगमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या इंट्राडे क्लबमध्ये जॉईन व्हा फटाफट. 6,900, 7,000 रुपये गाईज प्रॉफिट. 7,800, 8,000 रुपये, एकदम प्रॉपर ब्रेकआउट आपल्याला मिळालं इथं गाईज. यस गाईज, 8,300 रुपये प्रॉफिट आपलं सुरू आहे. याला म्हणायचं प्रॉपर ब्रेकआउट गाईज. 8,500, 8,400, 8,400 आपलं इथे प्रॉफिट सुरू आहे. बघूया आपल्याला मार्केट आज किती प्रॉफिट देत आहे. 8,300, 8,800, 8,500. यस, कमेंटमध्ये टाका सर्वांनी टुडे बिग प्रॉफिट बुकड. किती वेळ झाला आपण पोझिशन होल्ड केली आणि एकदम मार्केटनं प्रॉपर ब्रेकआउट दिलेला आहे. आणि हे जर कॅन्डल जर ग्रीनमध्ये क्लोज झाली मित्रांनो, तर आपण पोझिशन ही होल्ड ठेवणार आहोत. आता आपला स्टॉप लॉस असेल 23,000. आत्ता जिथे आपल्याला ब्रेकआउट मिळालंय तो आपला स्टॉप लॉस राहील. आता इथे ह्या कॅन्डलच्या लोला आपला स्टॉप लॉस राहील. आता
आता स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे आपण. आता इथून आपल्याला सेकंड टार्गेट आपल्याला मिळवायचं आहे. 8,000 रुपये प्रॉफिट ऑलरेडी आपलं इथे रिसेंटली सुरू आहे. याला म्हणायचं गाईज ऑप्शन ट्रेडिंग. शिकायला आवडेल का तुम्हाला सर्वांना? आता या जर कॅन्डलनं क्लोजिंग प्रॉपर जर वरती ग्रीनमध्ये दिली तर समजून जायचं की सेकंड टार्गेट लवकरच आपल्याला बघायला मिळेल. इथं एक चांगला मोमेंट मार्केटने आज दिलेला आहे. 8,900 पर्यंत प्रॉफिट गेलं, म्हणजे 9,000 रुपयापर्यंत प्रॉफिट आपलं गेलं होतं गाईज. 1,000 रुपये मायनस अजून आलो आपण डबल. 7,800 7,900 आपलं इथं प्रॉफिट आपल्याला बघायला मिळत आहे. आणि अशा फेजमध्ये रिव्हर्सल पण खूप फास्ट होऊ शकतं मार्केट. त्यामुळे आपण इथे स्टॉप लॉस ट्रेलिंग कन्सेप्ट यूज करत आहोत एक पूर्ण प्रॉफिट काढण्यासाठी. मार्केट का म्हणजे मग असं म्हणत आहे गन्ने का पूरा ज्यूस निकलना है तो पूरा स्टॉप लॉस ट्रेलिंग करते जाना पड़ेगा आपको पूरा प्रॉफिट निकालने के लिए. 8,100 रुपये प्रॉफिट आपलं इथे दाखवत होतं आता. कसं वाटलं तुम्हाला ब्रेकआउट हे? कमेंट करून सांगा. बूम टाका कमेंटमध्ये सगळ्यांनी. बूम बूम टाकायचं. बूम बूम. यस गाईस, 8,400 आपलं आता रिसेंटली प्रॉफिट आपल्याला दाखवत आहे मार्केट. क्लोजिंग एकदम जबरदस्त झालेली आहे ग्रीनमध्येच. आणि आपण ही पोझिशन सुद्धा अजून होल्ड ठेवणार आहोत. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा आपण इथे यूज करणार आहोत. आता आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस प्रॉपर टार्गेट पुढचं मिळवण्यासाठी ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण आता इथे यूज करणार आहोत. म्हणजे 5,000 तर प्रॉफिट आपलं कुठंच गेलेलं नाहीये ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये. आता आपल्याला स्टॉप लॉस आपला लावायचा आहे जिथे आपल्याला ब्रेकआउट भेटलेला आहे त्या कॅन्डलच्या लोला आपण इथे स्टॉप लॉस आता लावत आहोत. ट्रेलिंग स्टॉप लॉस आता आपण इथे यूज करत आहोत. आता आपलं जे सेकंड टार्गेट असणार आहे ते 23,423 असणार आहे. बघूया मार्केट आपल्याला कुठंपर्यंत साथ देत आहे, कुठंपर्यंत आपल्या मोमेंटनुसार मार्केट चालत आहे हे पण आपल्याला बघायला आवडेल सर्वांना. इथं हे आपलं सेकंड टार्गेट असणार आहे. थोडंसं वरती आपण सेकंड टार्गेट ठेवलं होतं, पण इथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथून मार्केट एकदम जबरदस्त रेजिस्टन्स घेऊन पडलेला आहे. त्यामुळे या कॅन्डलपाशी आपलं हा इथे यस गाईज इथे रेजिस्टन्स आहे आणि इथे एक रेजिस्टन्स आहे. यस गाईज इथे बघूया काय होतंय. आता स्टॉप लॉस ट्रेल करत चाललेलो आहोत आपण. पूर्ण प्रॉफिट बुकिंग आता इथे चालू पण होऊ शकते. रिव्हर्सल मार्केट इथे घेऊ शकतो. त्यामुळे पोझिशन आपल्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला इथे यूज करायचा आहे. म्हणजे पूर्ण आजच्या दिवसाचं प्रॉफिट जर बुक करायचं असेल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस यूज करत जायचा. आणि एक जर लिमिट तुम्ही फिक्स केलं होतं त्या लिमिटच्या पुढे जर मार्केट पळत असेल तर 1 मिनिटाला तुम्ही स्टॉप लॉस ट्रेलिंग करत जावा. 1 मिनिटाला जायचं आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यूज करत जायचं. कमेंटमध्ये सर्वजण लिहिताय ना बूम. बँक निफ्टी बूम. 3,000 रुपये प्रॉफिट. 160 received on phone pay. सॉरी 3,000 म्हणलं तुम्हाला मी. 8,300 रुपये प्रॉफिट असं म्हणायचं होतं मला. सॉरी गाईज. मित्रांनो 8,900 पर्यंत मार्केट गेलं होतं. म्हणजे 8,900 म्हणजे 9,000 रुपयापर्यंत प्रॉफिट आपल्याला इथं आत्ता बघायला मिळत होतं. थोडंसं माझं नेटवर्कचा प्रॉब्लेम यायला लागला इथे. 8,300 8,500 8,500 रुपये आपलं प्रॉफिट चालू आहे गाईज. आता ही प्रॉपर पोझिशन आपल्याला होल्ड कुठपर्यंत ठेवायची आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला इथे यूज करायचा आहे. आता ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये तुम्ही काय करू शकता,
आजच्या दिवसाचा जो मार्केटचा ट्रेंड आहे त्या ट्रेंडचं प्रॉफिट तुम्ही अर्न करू शकता जर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस यूज केला तर. आता ते कशा पद्धतीने यूज करायचं असतं मी सांगतच आहे की पैशांमध्ये जर सांगितलं तर आता आपण कॉस्ट टू कॉस्ट आलो होतो, तर आता आपण 5,000 रुपये जिथं आपलं प्रॉफिट दाखवत होतं त्या लेवलला आपण आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस करणार आहे. जशी ही पोझिशन 5,000 वरती जाते तशी आपण पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत. आणि आपल्याला जर नवीन टार्गेट इथं भेटलं तर आपण ते ट्रेलिंग करतच जाणार, स्टॉप लॉस ट्रेल करत जाणार. आता इथे एक नवीन टॉप भेटला आपल्याला, अजून एक स्विंग लो जिथे तयार होतो ना तिथे आपला स्टॉप लॉस ट्रेल करणार आपण. 8,000 रुपये आपलं सध्या प्रॉफिट सुरू आहे, तिथेच खेळतंय मार्केट. अजून एक टॉप जर आपल्याला भेटला इथे 8-10 हजार रुपयाचा, एक 10,000 रुपयापर्यंत प्रॉफिट गेलं ना आपलं, तर आपण आपलं स्टॉप लॉस ट्रेल करत जाणार. मग आपण 8,000 रुपयावरती स्टॉप लॉस नेणार नंतर. म्हणजे 1,000-1,000च्या पट्टीमध्ये 2,000च्या पट्टीमध्ये आपण पोझिशन ट्रेलिंग करत जाणार. $8,200 $8,300 प्रॉफिट आपलं सध्या सुरू आहे. पोझिशन आपल्याला इथे प्रॉपर होल्ड करायची आहे. $8,400 आपलं इथे प्रॉफिट चालू आहे गाईज. कंप्लीट 1 तास झाला आपण पोझिशन होल्ड ठेवलेली आहे. $80 पॉईंट आपण इथे ऑलमोस्ट घेतलेले आहेत. 80 ते 90 पॉईंट निफ्टीमध्ये घेतलेत आपण. जसं प्रॉफिट आपलं याच्यावरती जात आहे 10,000 रुपयावरती जात आहे, तर आपण समजायचं की 100 पॉईंट इथे प्रॉपर घेतलेले आहेत. $8,600 प्रॉफिट आपल्याला इथे बघायला मिळत आहे. थोडंसं इथे मार्केट टाइमपास करत आहे. लवकरच फर्स्ट टार्गेटपर्यंत, सेकंड टार्गेटला आपल्या जाईल मार्केट. सेकंड टार्गेट आपलं आहे 23,384. तिथंपर्यंत मार्केट गेलं की आपण आपलं स्टॉप लॉस ट्रेल करत जाणार अजून पुन्हा. आय थिंक प्रॉफिट बुकिंग आपण इथे केली पाहिजे. आता जसं 10,000 रुपये क्रॉस करताय ना आपण आपलं प्रॉफिट आजचं बुक करणार आहोत. स्टॉप लॉस ट्रेल करूया आपण आता इथे. ट्रेलिंग स्टॉप लॉस यूज करूया. इथे आपला स्टॉप लॉस राहील. आता टार्गेट खूप मोठे मोठे आहेत पण सगळेच अचीव होतील याची गॅरंटी नसते मित्रांनो. बिकॉज हे ऑप्शन आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मार्केट कुठूनही फिरू शकतं. येस, आता आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण इथे घेणार आहोत. हे बघा इथे
आता आय थिंक आपल्याला एक नवीन टॉप बघायला मिळेल. नवीन टॉप आपल्याला इथे आज बघायला मिळेल. अजून एक ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण यूज करतोय. इथून पुढे ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या माध्यमातून आपण आजच्या दिवसाचं प्रॉफिट बुक करणार आहोत. ट्रेलिंग स्टॉप लॉस एकमेव बेस्ट पर्याय जर तुम्हाला आजच्या ट्रेंडचं पूर्ण प्रॉफिट काढायचं असेल तर. इथे ही लेवल ब्रेक झाली. इथे एक नवीन टॉप बघायला मिळते आपल्याला. या लेवलला आपण स्टॉप लॉस ट्रेल केलाय इथे. एक नवीन टॉपची आपण वाट बघतोय. 8,500 आपलं प्रॉफिट सुरू आहे. 8,500 रुपये समथिंग. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही जर हाफ व्हिडिओ बघाल तर तुमच्याकडे हाफ नॉलेज येऊन जाईल आणि हाफ नॉलेज व्हेरी डेंजरस गाईज. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा. हा आजचा जो आपला लाईव्ह ट्रेडिंगचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला शिकायला मिळेल ना. तुम्ही हाफ व्हिडिओ बघाल किंवा स्किप करून बघाल तुम्हाला शिकायला नाही भेटणार ट्रेडिंगमधनं. ट्रेडिंग तुम्हाला ह्याच्यातनं काहीच शिकायला नाही भेटणार. जर तुम्ही स्किप करून नुसतं प्रॉफिट बघायचं असेल पुढे स्क्रोल करत गेला व्हिडिओ, तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये काय काय सांगितलं हे तुमच्या लक्षात नाही येणार ना. त्याच्यामुळे चलो गाईज, पोझिशन आता एक्झिक्यूट करणार आहोत आपण. बिकॉज आपला इथे स्टॉप लॉस ट्रेल होत आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये आपण बाहेर पडत आहोत. आता फक्त आपल्याला एक मोमेंटची आपण इथे वाट बघतोय. Rupees 320 received on PhonePe. ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये आपण आता इथे बाहेर पडत आहोत. आपला इथे स्टॉप लॉस ट्रेल झालेला आहे. 7,000 रुपये आपण आता इथे समथिंग प्रॉफिट बुक करत आहोत. 8,500-9,000 रुपयापर्यंत प्रॉफिट केलं होतं, पण तिथून पुढचं प्रॉफिट काढण्यासाठी आपण ते स्टॉप लॉस ट्रेल करत गेलो होतो आणि आपला इथे स्टॉप लॉस ट्रेलिंग होत आहे. तर हे फक्त आपण एक 5 ते 10 मिनटं 2-3 मिनटं अजून थोडा वेट करूया. 7,500 आपलं इथे सध्या करंटली प्रॉफिट सुरू आहे. जसं आपल्याला ते ब्रेक इन 7,000च्या खाली येत आहे तसं आपण आपली पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत.
7,700 आपलं प्रॉफिट सुरू आहे. बघूया काय होतंय ते. आपल्याला टार्गेट, सेकंड टार्गेटच्या थोडंसं जवळ आहे मार्केट. एकच कॅन्डलची मोमेंट फक्त राहिली आहे आणि कन्सोलेशन करून मार्केट पुन्हा अजून वरती जायचं प्लॅनिंग करत आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये आपण बाहेर पडत होतो, पण अजून आपल्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस मिळालेला नाहीये, त्यामुळे आपण होल्ड केलेली आहे अजून पोझिशन. 7,800 आपलं इथे प्रॉफिट सध्या सुरू आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 1,000 रुपये, 2,000 रुपये लय लवकर लॉस दाखवायला चालू होतं. म्हणजे तुम्ही 1,000 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये असाल तर कधी 100 रुपयावर चांगलं येत नाही. चलो गाईज, एक्झिट करते पोझिशन. 7,000 रुपये प्रॉफिट आपण इथे बुक केलंय आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या माध्यमातून हे आपण 7,000 रुपयाचं प्रॉफिट आजचं बुक केलेलं आहे. आणि या लाईव्ह स्ट्रीममध्ये, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हे लाईव्ह ट्रेडिंग जर स्ट्रीम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांना किंवा जवळच्या सर्व इन्व्हेस्टमेंट मित्रांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आजचा लाईव्ह ट्रेड आपण जो एक्झिट केलेला आहे तो तुम्ही सर्व मित्रांमध्ये, मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर देखील करा. थँक्यू बाय गाईज, बाय बाय. भेटूया उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये, उद्याच्या नवीन ट्रेडमध्ये. नवीन एंट्री, नवीन टार्गेट, नवीन स्टॉप लॉस, नवीन प्रॉफिट बुकिंग. चलो गाईज, बाय बाय.